सर्व आयटी गँगचे स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघितलं इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स यांचे जे एमसीक्यू आहे ते आपण बघितले. त्याची जी लिंक आहे ती पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, जो एम्प्लॉयबिलिटी स्किल आहे याच्या जे एमसीक्यू आहे ते आपण बघणार आहे. जो आपला ईएस हा विषय हा फर्स्ट इयरच्या प्रत्येक ट्रेडसाठी कॉमन आहे. त्याचा जो सिलेबस आहे तो प्रत्येक ट्रेडसाठी एकसारखा आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या पण ट्रेडचे जरी असले तरी तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. यामध्ये मी जे आपले एमसीक्यू आहे ते समजवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण व्हिडिओला. आता पहिला एमसीक्यू बघा, त्यांनी काय म्हटलंय, विच वन इज नॉट अन एलिमेंट ऑफ 3 P's ऑफ पब्लिक स्पीकिंग. म्हणजे काय, पब्लिक स्पीकिंग मध्ये आपण ज्या 3 P'चा उपयोग करतो ते यांच्यापैकी कोणतं नाहीये असं त्यांनी म्हटलंय. ठीक आहे, आता हे थोडंसं इमेजद्वारे आपण समजून घेऊ. आता जेव्हा कधी आपण पब्लिक स्पीकिंग करणार असतो तर ते पब्लिक स्पीकिंग करण्याआधी आपण काय करतो, सर्वात पहिले प्रिपरेशन करतो. ठीक आहे, प्रिपरेशन म्हणजे काय, मला काय बोलायचंय किंवा माझं लेक्चर कोणत्या टॉपिकवर आहे, त्यानंतर ते लेक्चर प्रिपेअर केल्यानंतर मी त्याची काय करत असतो, प्रॅक्टिस करत असतो. ठीक आहे, त्याच्या मी नोट्स वगैरे काढणार. त्या नोट्स काढल्यानंतर मी त्याच्याबद्दल काय एक्स्ट्राची माहिती घेणार आणि पहिले बोलायची प्रॅक्टिस करणार. त्यानंतर मी काय करणार, ते परफॉर्म करणार. जर आपण ही 3 P ची सिक्वेन्स फॉलो केली तर आपलं जे लेक्चर असेल किंवा आपलं जे परफॉर्मन्स असेल हा आपला परफेक्ट होत असतो. आता त्यांनी काय म्हटलंय, त्यांनी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, यांच्यापैकी कोणतं नाहीये असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर ते बघूया आपण कोणतं कोणतं आहे. बघा, परफॉर्म तर आपण ऑलरेडी बघितलं. परफॉर्म आपण सर्वात शेवटी करत असतो. आपण सर्वात पहिले काय करतो, प्रिपेअर करतो म्हणजे तयार करतो, नंतर प्रॅक्टिस करतो आणि मग नंतर काय करतो, परफॉर्म करतो. तर ते तिघी पी काय आपले, प्रिपेअर, प्रॅक्टिस आणि परफॉर्म. फक्त हे जे पजेसेस हे आपलं नाहीये, त्यामुळे आपलं राईट आन्सर काय येणार आहे, पजेसेस. ठीक आहे, जाऊया पुढच्या एमसीक्यू कडे. आता याच्यात त्यांनी काय म्हटलंय, अन अँग्री पर्सन बॉडी लँग्वेज विल बी. खूप सोपे प्रश्न आहे. आता याच्यात बघा, जे आपला ईएस विषय आहे, ईएस बद्दल तुम्हाला 2 मिनिटात थोडीशी माहिती देतो. आपली जे थेरीची पासिंग आहे, थेरीची पासिंग आपण मॅथ आणि ड्रॉइंग हे तिघं मिळून आपला थेरीचा पेपर होणार आहे, मॅथ, ड्रॉइंग आणि थेरी. ठीक आहे, ईएस एकमेव असा विषय आहे ज्याची पासिंग तुम्हाला सेपरेट व्हावी लागणार आहे. म्हणजे याचे जे 25 एमसीक्यू आहे हे पूर्ण सेपरेट राहणार आहे आणि याची पासिंग पण पूर्ण कशी राहणार आहे, सेपरेट राहणार आहे. इन केस जर तुम्ही ईएस विषय नापास झाले तर तुम्हाला फक्त या विषयासाठी पुन्हा एकदा पेपर द्यावा लागेल. ड्रॉइंग आणि मॅथ मध्ये काय फरक आहे, समजा तुम्ही थेरीचे जरी 38 प्रश्न केलेले असले तरी तुम्ही ड्रॉइंग आणि मॅथ त्याच्यासोबत पास होऊन जाल. ईएसचं तसं होणार नाही. त्यामुळे ईएस विषय थोडा सिरियसली घ्या. आणि याच्यात बराचसा जो भाग आहे ना, हा भाग कॉमन सेन्स आहे. कॉमन सेन्स म्हणजे काय, तुम्ही रोज आपण जे रोज चालतो बोलतो याच्यावरून सुद्धा आपण त्याचे जे उत्तर आहे ते देऊ शकतो. बघा, आता इथं त्यांनी काय म्हटलंय, अँड अँग्री पर्सन्स बॉडी लँग्वेज विल बी. म्हणजे एखाद्या रागावलेल्या व्यक्तीची देहबोली कशी असेल. म्हणजे एखादा व्यक्ती रागावलेला आहे तर तो रागावलेला असल्यावर तो आपल्याला कसं दिसेल, आक्रमक दिसेल, फ्रेंडली दिसेल का, मैत्रीपूर्ण दिसेल का. एखादा खूप रागात आले तो तुम्हाला म्हणेल हॅलो कसा आहे, असं होईल का, असं नाही होणार. किंवा तो खूप रागवलेला आहे तर तो शांत राहील का, नाही राहणार. तो रिलॅक्स किंवा असा सुदिंग म्हणजे सुखदायक राहील का, नाही राहणार. तर एखादा रागवलेला व्यक्ती आहे हा आपल्याला कसा दिसेल, खूप आक्रमक दिसेल. तो एक तर इकडे तिकडे चिडचिड करत असेल, काहीतरी वस्तू आपटत असेल, कुठेतरी बुक्या बिक्या मारायचा प्रयत्न करत असेल, कोणावर तरी राग काढायचा प्रयत्न करत असेल. थोडक्यात त्याची जी बॉडी लँग्वेज आहे ही बॉडी लँग्वेज आपल्याला कशी दिसेल, आक्रमक दिसेल. ठीक आहे, मग याचं राईट आन्सर काय येणार आहे आपलं, अग्रेसिव्ह म्हणजे काय, आक्रमक. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता इथं बघा, त्यांनी काय म्हटलंय, विच शॉर्टकट इज यूज टू सेव्ह अ वर्ड फाईल इन MS वर्ड. आता जे आपण MS वर्ड वापरतो एडिटिंगसाठी किंवा टायपिंगसाठी किंवा कोणती पण शीट तयार करायला, त्या शीटमध्ये काही शॉर्टकट आपण वापरत असतो कीबोर्डच्या मदतीने. तर त्या शॉर्टकट पैकी त्यांनी कोणतं विचारलं आपल्याला, फाईल सेव्ह करायला आपण कोणतं शॉर्टकट वापरतो. खाली त्यांनी 4 ऑप्शन दिले, Ctrl+S, Ctrl+B, Alt+S आणि Ctrl+N असे 4 प्रकारचे ऑप्शन दिले. आता याच्यात जे राईट आन्सर आहे ते राईट आन्सर कोणतं येणार आहे, Ctrl+S. आपण फाईल सेव्ह करण्यासाठी कोणतं ऑप्शन वापरतो, Ctrl+S. आता कसं काय ते पण बघू आणि जे मोस्ट कॉमन जे असे शॉर्टकट आहे ते कोणते कोणते आहे ते पण आपण बघून घेऊ. त्याची एक लिस्ट मी तुम्हाला दाखवतो. बघा, आता इथं मी तुम्हाला लिस्ट दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. कोणते कोणते आहे याच्यात, एक मिनिट, कोणते कोणते याच्यात, Ctrl+A कशासाठी वापरतो आपण, सिलेक्ट करण्यासाठी. हे 2 बटन आपण एकत्र दाबतो. जो असा आपला कीबोर्ड असतो, ठीक आहे, असा आपला कीबोर्ड असतो. याच्यात बरेचसे असे काय असतात, बटन असतात, बरोबर आहे. इथं आपला कंट्रोल आणि इथं हे सर्व लेटर असतात. ठीक आहे, मग मी Ctrl+A अशी 2 बटन एकत्र दाबले तर त्याचा अर्थ काय होणार, जेवढा पण त्याच्यावरचा डाटा आहे तो सर्व काय होणार, सिलेक्ट होणार. Ctrl+B त्याच्यावर जेवढं पण मी टायपिंग केलेलं आहे ते सर्व काय होऊन जाणार, बोल्ट होऊन जाणार. Ctrl+C तो जेवढाचा जेवढा डाटा मी सिलेक्ट केला आहे तो डाटा काय होऊन जाणार, कॉपी होऊन जाणार. Ctrl+D त्याचा जो फॉन्ट आहे तो फॉन्ट चेंज होणार. Ctrl+E तो जो जेवढा डाटा आहे तो कोणत्या बाजूला येणार, सेंटरला येणार. Ctrl+F जर मला त्याच्यात एखादं लेटर, वर्ड किंवा कोणते पण नाव वगैरे काही पण सर्च करायचं असेल तर मी काय दाबणार,
कंट्रोल एफ, म्हणजे त्याच्याने आपल्याला ते वर्ड किंवा नेम वगैरे ते आपल्याला सर्च करता येईल. त्यानंतर कंट्रोल जी, गो टू, कोणत्या पेजवर जायचं असेल तर. कंट्रोल एच, रिप्लेस, एखादा वर्ड दुसऱ्या वर्डने रिप्लेस करायचा असेल तर हे जे मोस्ट कॉमन आहे, मोस्ट कॉमन वापरले जाणारे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. त्याने आपल्याला विचारलं काय होतं, सेव्ह करण्यासाठी कोणतं वापरता, काय सेव्ह करण्यासाठी. तर सेव्ह करण्यासाठी आपण कोणतं वापरतो, कंट्रोल प्लस एस ही की आपण वापरतो. आणखी काही दुसरे शॉर्टकट आहे ते पण बघून घ्या. हे आपण कंट्रोल सोबत दाबणार, कंट्रोल आणि सी, कंट्रोल प्लस सी, मग ते काय होणार, कॉपी होणार. कंट्रोल प्लस व्ही, हे दुसरीकडे जाऊन आपण काय करणार, पेस्ट. म्हणजे समजा मी हा डाटा इथून मी कॉपी केला, दुसऱ्या विंडोवर गेलो, तिथं जाऊन काय दाबलं, कंट्रोल व्ही, तर हा डाटा आपला तिथं काय होऊन जाणार आहे, पेस्ट होऊन जाणार आहे. तर हे मोस्ट कॉमन वापरले जाणारे शॉर्टकट्स आहे. तुम्ही पाहिजे तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता माहिती म्हणून. त्यानंतर कंट्रोल एस, हा कशासाठी, एक्स कशासाठी वापरतो आपण, जो सिलेक्ट केलेला डाटा हा कट करण्यासाठी. त्यानंतर कंट्रोल ए, ते आपण ऑलरेडी बघितलं. असे आपण इथं बरेच झेड पर्यंत बरेच त्यांनी काय काय देऊन ठेवलेलं आहे. पाहिजे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि हे वाचून ठेवा. आता हे कशासाठी देऊन ठेवले मी, ते प्रत्येक वेळा आपल्याला कंट्रोल एसच विचारतील किंवा फाईल सेव्ह करायलाच विचारतील असं काही नाही. त्यांच्यापैकी काही पण विचारू शकता, म्हणून अधिक माहिती म्हणून मी तुम्हाला हे देऊन ठेवलंय. ठीक आहे. तर मग या प्रश्नाचं राईट आन्सर काय येणार आहे, कंट्रोल एस. डाटा सेव्ह करण्यासाठी आपण काय वापरतो, कंट्रोल एस. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता याच्यात काय म्हटलंय बघा, टिमटिमा इज द ब्रेन ऑफ कम्प्युटर. या प्रश्नाचं उत्तर जवळपास सर्व मुलांना माहिती असेल. काय की कम्प्युटरचा मेंदू आपण कशाला म्हणतो, सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, कीबोर्ड, विंडो की डेस्कटॉप. ठीक आहे. आता हे पण समजण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, पण थोडीशी जादाची माहिती म्हणून मी काय करतो, तुम्हाला याच्या पण काही इमेजद्वारे तुम्हाला क्लिअर करायचा प्रयत्न करतो. बघा आता यामध्ये मी जे कम्प्युटरचे काही बेसिक पार्ट्स आहे ते दाखवायचा प्रयत्न केलाय. सर्वात पहिले असतं मॉनिटर. हे काय असतं, आपलं मॉनिटर, ज्याच्यावर आपलं सर्व कम्प्युटरचं जे आपण काम करतोय ते सर्व डिस्प्ले होतं. त्यानंतर एक कीबोर्ड आपण कशासाठी वापरतो, टायपिंग करण्यासाठी किंवा त्याला कमांड देण्यासाठी. त्यानंतर माऊस आपण सर्व जे ऑपरेटिंग आहे ऑपरेट करण्यासाठी. माऊसला पुढे एक असा कर्सर असतो एरोचा, बरोबर आहे. या कर्सरने आपण कोणती पण गोष्ट सिलेक्ट करू शकतो, उचलून कॉपी पेस्ट करू शकतो किंवा त्या फोल्डर मध्ये आपण घुसू शकतो. इन केस तसं पाहायला गेलं तर माऊस शिवाय आपलं काम होऊ शकत नाही. त्यानंतर आहे प्रिंटर कशासाठी वापरतो आपण, प्रिंट ज्या सॉफ्ट कॉपी, त्या सॉफ्ट कॉपीची आपण हार्ड कॉपी करायला म्हणजे प्रिंट काढायला. त्यानंतर याच्यामध्ये स्कॅनर सुद्धा अवेलेबल असतं. आपण इथं जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट स्कॅन करून सुद्धा आपण पीसी मध्ये घेऊ शकतो. त्यानंतर हार्ड डिस्क कशासाठी, जे पण त्या कम्प्युटरमध्ये आपल्याला काही स्टोअर करायचं असेल ते स्टोअर आपण कशामध्ये करू शकतो, हार्ड डिस्क. त्यानंतर सीपीयू म्हणजे काय, त्याचा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्यानंतर आहे स्पीकर. त्यानंतर पेनड्राईव्ह, कोणता पण डाटा सेव्ह करण्यासाठी. त्यानंतर हेडफोन आणि नंतर युपीएस आता सध्या खूप कमी कम्प्युटरला बघायला मिळतं. पण पूर्वी युपीएसचा उपयोग काय होता, जे पण आपलं कम्प्युटर कधी लाईट गेल्यानंतर कम्प्युटर आपला अचानक बंद होऊन जायचं. ठीक आहे. तर लाईट गेल्यानंतर थोड्या वेळ आपलं कम्प्युटर चालू राहण्यासाठी, कारण जो इम्पॉर्टंट डाटा आहे तो अनसेव्ह म्हणजे सेव्ह न होताच तो डाटा उडून जायचा आणि कम्प्युटर बंद होऊन जायचा. मग थोड्या वेळ आपलं कम्प्युटर चालवण्यासाठी आपण कसला युज करत होतो, युपीएसचा. ठीक आहे. तर हे काय कम्प्युटरचे पार्ट्स आहे, तुम्हाला तेच विचारतील असं काही नाही, म्हणून मी तुम्हाला हे देऊन ठेवलं. आता इथं एक गोष्ट अजून आपली लक्षात घ्यायची, त्यांनी तिथं ऑप्शन मध्ये आपल्याला डेस्कटॉप आणि विंडोज असे दोन ऑप्शन पण दिले. डेस्कटॉप आणि विंडोज मध्ये एक छोटासा फरक आहे, तो सांगण्यासाठी मी हे सेंटेन्स इथं लिहून ठेवलंय. डेस्कटॉप इज अ सरफेस ऑन विच विंडोज कॅन बी प्लेस. याचा अर्थ असा होतो, हा आपला डेस्कटॉप आहे, हा आपला काय डेस्कटॉप आहे. याच्यावर आपण जी पण विंडो ठेवणार, समजा आता याच्यावर मी इमेज ठेवणार, विंडोज 8 ठेवणार, अँड्रॉइड ठेवणार, जी पण विंडो ठेवणार त्याला मी काय म्हणणार, विंडो म्हणणार. आणि हे जर बाहेरचा हार्डवेअर आहे पूर्ण, याला मी काय म्हणणार, डेस्कटॉप असं म्हणणार. ठीक आहे. तर त्यांनी 4 ऑप्शन काय काय दिलेले ना, आपला राईट आन्सर काय ते आपण एकदा बघून घेऊ. बघा त्यांनी आपल्याला काय विचारलंय, टिमटिंबा इज द ब्रेन ऑफ कम्प्युटर. मग कम्प्युटरचा ब्रेन कोणता येणार आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. बाकी सर्व ऑप्शन आपण ऑलरेडी बघितले. कीबोर्ड काय आहे ते बघितलं, प्लस विंडो काय आहे ते बघितलं, आणि डेस्कटॉप काय आहे ते बघितलं. या दोघांचा फरक मी तुम्हाला सांगितला. आता जाऊया पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलंय त्यांनी, विच इज अ सायलेंट लेटर इन द वर्ड आन्सर. हे पण महत्वाचा प्रश्न आहे. आता याच्यात त्यांनी काय म्हटलंय, जो आपण आन्सर प्रोनाऊन्स करतो, हा आन्सर असं जे आपण बोलतो, याच्यामध्ये एक लेटर सायलेंट आहे, तर ते लेटर कोणतं आहे, हा इंग्लिश लिटरसीचा पार्ट आहे, तर ते लेटर कोणतं आहे, डब्ल्यू आहे. तुम्ही म्हणाल सर कसं लक्षात ठेवायचं, यासाठी पण मी एक इमेज दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करतो, जे मोस्ट कॉमन आहे म्हणजे जास्तीत जास्त विचारले जाणार आहे. तर ते कोणते कोणते वर्ड्स आहेत ते पण आपण एकदा बघून घेऊ. इथं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाय वर्ड कोणते आणि त्याच्यामध्ये कोणतं लेटर सायलेंट असतं असं दाखवायचा प्रयत्न केलाय. एक मिनिट, थोडंसं मोठं करता अजून, म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर दिसत आहे. बघा आता आपण सध्या डब्ल्यू वरून जे लेटर आलेले आहे सध्या ते बघतोय आपण.
त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगून देतो. जर मी उच्चार केला व्रँगल तर त्याच्यामध्ये जो डब्ल्यू हा माझा काय राहणार आहे, सायलेंट राहणार आहे. जर मी उच्चार केला व्रॅप तर त्याच्यामध्ये काय सायलेंट राहणार आहे, डब्ल्यू सायलेंट राहणार आहे. तसेच आणखी बरेचसे जे वर्ड आहे त्याच्याशी रिलेटेड ते मी इथं लिहून ठेवले. यामध्ये आपला पण वर्ड आहे. आपला वर्ड कोणता त्यांनी आपल्याला कोणता सांगितला होता, आन्सर. हे बघा या इथं आन्सर दिलेले आहे. आन्सर मध्ये कोणता वर्ड सायलेंट आहे आपला, डब्ल्यू. असंच यू कोणत्या कोणत्या याच्यात सायलेंट आहे, गेस्ट मध्ये, गाईड मध्ये, गिटार मध्ये, अँटिक मध्ये, के मध्ये, नी मध्ये, त्यानंतर नॅक मध्ये, यांच्यामध्ये कोणते कोणते के सायलेंट येतात ते पण आपण बघितलं. त्यानंतर डी मध्ये कोणते येतात. तर आपण पूर्ण लिस्टचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हे पण मोस्ट कॉमन आहे. मोस्ट कॉमन म्हणजे काय, आपण जास्तीत जास्त हे शब्द काय करतो, दिवसागणिक आपण हे शब्द वापरत असतो. त्यामध्ये ते आपल्याला विचारतील की कोणता वर्ड सायलेंट आहे. आता सध्या आपण कोणतं बघतोय, आन्सर. तर आन्सर मध्ये कोणतं लेटर आपलं सायलेंट असतं, डब्ल्यू. जाऊया आपल्या विंडोवर. तर हा इथं आपला प्रश्न काय म्हणताय त्यांनी, 20 लेटर सायलेंट इन द वर्ड आन्सर. मग आन्सर मध्ये आपलं कोणतं वर्ड सायलेंट असतं, तर डब्ल्यू असतो. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. काय म्हटलं त्यांनी, समथिंग इज मेड ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ युनिट. खूप महत्वाचा आणि महत्वाचा पण आणि सोपा पण प्रश्न आहे. तुम्हाला मगाशीच बोललो, जो ईएस हा विषय हा कॉमन सेन्सचा विषय. ठीक आहे, जे आपण रोज क्रिया करत असतो त्याच्यामधलेच ते प्रश्न आपल्याला विचारत असतात. फक्त गोष्ट एवढीच आहे, तिथं आपल्याला सावध राहावं लागतं. बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम काय होतं, ते इंग्लिश याच्यात खूप इंग्लिश भाषा वापरलेली असते. त्यामुळे मुलं इंग्लिशमुळे घाबरतात या विषयाला. पण तुम्हाला परत परत सांगेल, ईएस या विषयाची पासिंग सेपरेट असते. तुम्हाला या विषयाचा अभ्यास करावाच लागेल. ठीक आहे, बघा आता काय म्हटलंय, विच इज समथिंग इज मेड ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ युनिट. इथं 4 त्यांनी आपल्याला शब्द दिले. 4 शब्दांपैकी एक शब्द असा आहे जो त्या तिघांना मॅच करत नाही. तो शब्द कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. आता त्यांनी इथं म्हटलं इक्वेलिटी, याचा अर्थ होतो समानता. युनिटी याचा अर्थ होतो ऐक्य. आणि सोसायटी याचा अर्थ होतो समाज. आता जर आपण या तिघ शब्दांचा विचार केला तर तिघ शब्द जवळपास कसे आहेत, सारखेच आहे. तिघांचा अर्थ कसा आहे, जवळपास सारखा अर्थ आहे. समानता, ऐक्य आणि सोसायटी या तिघांचा अर्थ एकसारखा आहे. पण जो चौथा शब्द आहे इथं त्यांनी काय म्हटलंय, डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे काय, विविधता. हे तिघ शब्द काय सांगतात, एकत्र, ग्रुपचं, समाजाचं असं सांगतात. आणि हा जो शब्द आहे हा काय करतो, त्या सर्वांना हा वर्ड काय करतो, या तिघांना याच्यापासून वेगळं करतो. मग आपलं जे राईट आन्सर येणार आहे ते राईट आन्सर काय येणार आहे, डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे काय, विविधता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. त्यांनी काय म्हटलंय, विच वन इज अ सर्च इंजिन. हे पण महत्वाचं आहे. बघा आता काय म्हटलंय त्यांनी, खालीलपैकी सर्च इंजिन कोणतं आहे. सर्च इंजिन म्हणजे काय, ज्याच्यावर आपण काहीतरी टाईप करून माहिती टाकणार आणि ती माहिती आपल्याला लगेच तिथे अवेलेबल होणार, त्याला आपण काय म्हणणार, सर्च इंजिन. तर सर्वात फेमस आणि सर्वात मोठा आतापर्यंत जे सर्च इंजिन आहे तो कोणता आहे, गुगल. तुम्हाला काही पण सांगितलं, समजा मी तुम्हाला सांगितलं की इंडस्ट्री 4.0 याचा अर्थ काय होतो, तुम्ही लगेच काय कराल, सर गुगल करा. तुम्ही लगेच गुगलवर टाकणार इंडस्ट्री 4.0 चा अर्थ टाकणार. तुम्ही काही पण टाकलं, मोटोरोला कंपनी टाकली, गव्हर्नमेंट आयटीआय टाकलं, सॉल्ट टाकलं, हे मटेरियल ते मटेरियल, तुम्ही काही पण टाकलं गुगलवर तरी ती माहिती तुम्हाला लगेच विदिन 5 मिनिट्स ती माहिती तुम्हाला अवेलेबल होऊन जाते. मग गुगल हे काय आतापर्यंतचं सर्वात मोठं सर्च इंजिन आहे. बाकीचे काय आहे ते पण ऑप्शन आपण बघून घेऊ. काय आहे, सर्वात पहिले फेसबुक. फेसबुक कशासाठी वापरतो आपण, सोशली कनेक्ट होण्यासाठी. म्हणजे जो मित्र आज तुमचा, एखादा मित्र तुमचा फॉरेनला असेल, तुम्ही इथं आहे, किंवा एखादा मित्र तुमचा नाशिकला आहे, तुम्ही मुंबईला आहे, पुण्याला आहे, तर हे सोशली तुम्ही काय होऊ शकता, एकमेकांना कनेक्ट होऊ शकता. त्याच्यासाठी आपण काय वापरतो, फेसबुक. त्यानंतर हॉटमेल. हॉटमेल पण सेम त्याच्यासारखंच आहे. जसं आपलं जीमेल वर्क करतो तसंच आपला कोण काम करतो, हॉटमेल काम करतो. त्यानंतर आहे फ्लिकर. फ्लिकर याचा अर्थ असा होतो, हा जो आहे हा डिजिटली एक येणारा एरर आहे. एरर म्हणजे काय, समजा आता मी व्हिडिओ वगैरे किंवा कोणती पण विंडो मी ऑपरेट करत असेल, ती विंडो जर अशी ब्लिंक होत असेल तर त्या प्रॉब्लेमला आपण काय म्हणतो, फ्लिकर. थोडक्यात हा एक डिजिटल प्रॉब्लेम आहे. मग आपलं राईट आन्सर काय आहे, गुगल. गुगल हे काय एक सर्च इंजिन आहे. त्यानंतर पुढे बघूया आता, विच वन इज अ 3 P's ऑफ पब्लिक स्पीकिंग. सेम प्रश्न आपण पहिला का दुसरा, पहिलाच प्रश्न आपण बघितला. पब्लिक स्पीकिंग मध्ये युज होणारे 3 P's काय, कोणते कोणते येते, प्रिपेअर, प्रॅक्टिस, परफॉर्म. तुम्हाला वरती पण मी सांगितलं होतं, कोणती पण टास्क जर तुम्हाला सांगितला तुम्हाला उद्या पीपीटीचं प्रेझेंटेशन द्यायचं आहे, तुम्ही काय कराल, सर्वात पहिली जी पीपीटी आहे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, ते तुम्ही प्रिपेअर करा. प्रिपेअर केल्यानंतर तुम्ही काय कराल, त्याची प्रॅक्टिस कराल. प्रॅक्टिस म्हणजे काय, एखाद्या मित्राला सांगून दाखवाल, या फॅमिली समोर बोलून दाखवाल. ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही ते काय करणार आहे, परफॉर्म करणार आहे. तर ही आपली 3 P ची काय असते, सिक्वेन्स असते. सेम प्रश्न आपण पहिला आणि हा याच्यात काहीच फरक नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आता, रिटन डिस्क्रिप्शन ऑफ ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज टू बी कॅरीड आउट इन अ जॉब इज कॉल्ड. म्हणजे काय, नोकरीमध्ये पार पाडल्या जाणाऱ्या, हे रिस्पॉन्सिबिलिटीज नाही, कर्तव्य आणि याचा एकच अर्थ होतो, किंवा जबाबदाऱ्या म्हणू शकतो आपण. नोकरीमध्ये पार पाडल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य, हे बघा तो शब्द त्यांनी रिपीट केलाय. कर्तव्य व जबाबदाऱ्या यांचे लेखी वर्णन टिंबटिंबा असे म्हणतात. याचा अर्थ काय, आता जेव्हा तुम्ही एखादा जॉब करणार, समजा तुम्ही कंपनीत जाणार, समजा तुम्ही कंपनीत सेफ्टी ऑफिसर आहे. सेफ्टी ऑफिसर म्हणजे काय, तुमचं तिथं काम काय सेफ्टी ऑफिसरचं हे सांगणार
की सेफ्टी ऑफिसरने शूज चेक केले पाहिजे मुलांचे, सेफ्टी ऑफिसरने सर्व गोष्टींची सेफ्टी घेतली पाहिजे. इन केस फायर समजा जाळ वगैरे लागला तर त्याच्यासाठी कोणते सेफ्टी प्रिकॉशन ठेवलेले, एखादा मुलगा किंवा एखादा वर्कर इंज्युअर्ड झाला तर त्याच्यासाठी कोणते सेफ्टी प्रिकॉशन्स आहे किंवा फर्स्ट एडच्या काय सोय आहे, हे सर्व बघणारा कोण असतो, सेफ्टी ऑफिसर. मी तुम्हाला एक जस्ट जॉब रोल सांगतोय त्याचा. तर मग त्यांनी काय सांगितलंय, हे सर्व आपल्याला कुठे कशामध्ये बघायला मिळतं, तर जॉब डिस्क्रिप्शन मध्ये. कशामध्ये बघायला मिळतं, जॉब डिस्क्रिप्शन मध्ये. जॉब डिस्क्रिप्शन मध्ये काय दिलेलं असतं, तुम्ही कोणत्या पोझिशनवर काम करताय आणि तुमचं तिथं काम काय. समजा तुम्ही तिथं ऑपरेटर म्हणून किंवा वर्कर म्हणून लागताय तर तुमचं काम काय तिथं, तुम्हाला करायची जी दिलेली तुम्हाला ज्या मशीनची तुम्हाला जबाबदारी दिली ती मशीन तुम्हाला काय करायची, ऑपरेट करायची. शिवाय कंपनीने जे सांगितलेले जे टार्गेट आहे हे टार्गेट तुम्हाला काय करायचे, पूर्ण करायचे. समजा तुम्हाला कंपनीने सांगितले 300 जॉब तुम्हाला आजच्या आज काय करायचे, 300 जॉबचं तुम्हाला प्रोडक्शन करायचं आहे. मग हे तुमच्या काय ड्युटीज आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. ठीक आहे. तर मग हे सांगणारं काय असतं, जॉब डिस्क्रिप्शन. आता बाकीचे जे ऑप्शन आहे ते पण आपण बघून घेऊ. जॉब ऍप्लिकेशन. जॉब ऍप्लिकेशन म्हणजे काय, आपण जो नोकरीला अर्ज करतो त्याला आपण काय म्हणतो, जॉब ऍप्लिकेशन. सीव्ही म्हणजे करिक्युलम व्हायवेट. याचाच अर्थ काय होतो, आपला जो बायोडेटा आहे त्याचा आणि सीव्हीचा अर्थ एकसारखाच असतो. त्यानंतर रिझ्यूम. आता इथं त्यांनी रिझ्यूमचा अर्थ हा दिलेला आहे, पुन्हा सुरू. ठीक आहे, त्याचा हा पण अर्थ होतो, पण इथं रिझ्यूमचा अर्थ काय, जो आपण नोकरीला जाताना जो डेटा आपला जो बायोडेटा प्रोव्हाइड करतो त्यालाच आपण काय म्हणतो, रिझ्यूम. रिझ्यूमचे 3 ते 4 अर्थ निघतात आणि जो बायोडेटा आहे तो पण आपण 3 ते 4 भाषेत म्हणू शकतो. बायोडेटालाच आपण काय म्हणतो, सीव्ही. सीव्हीचा अर्थ होतो करिक्युलम व्हायवेट, ज्याच्यात तुमची स्वतःची काय असते, सर्व पर्सनल इन्फॉर्मेशन असते. रिझ्यूमचा अर्थ पण तोच होतो. आपला राईट आन्सर काय येणार आहे मग, जॉब डिस्क्रिप्शन. याचा आणि याचा कोणत्याच पद्धतीने काही संबंध नाही. सोपं आहे उत्तर द्यायला. आता बघूया आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आपला. काय म्हटलंय त्यांनी, विच वन इज अन ईमेल एटिक्वेट. खूप महत्वाचं आहे बघा. याचे युट्यूबवर बरेचसे कोर्स अवेलेबल आहे. तुम्हाला पण जर हे शिकायचं असेल ईमेल एटिकेट, हा टॉपिक खूप मोठा आहे. हा टॉपिक जर तुम्हाला शिकायचा असेल तर याला साधारण आपल्याला 2 ते 2.5 तास लागतील. ईमेल एटिकेट याचा अर्थ असा होतो, जेव्हा कधी आपण कोणाला ईमेल सेंड करणार असेल किंवा आपण जे जीमेल यूज करतो. आता जीमेल हा सर्वात जुना आणि सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे कम्युनिकेशनचा, स्टँडर्ड कम्युनिकेशनचा. तुम्ही कोणत्या पण कंपनीत गेले, आयटीआयत गेले, कुठे शिकायला गेले, कुठे पण गेले तर त्यांचा स्वतःचा एक ईमेल आयडी पर्सनल अवेलेबल असतो, कारण हा सर्वात सेफ आणि सर्वात जास्त वापरलेला जाणारा कम्युनिकेशनचा मीडिया आहे. बरोबर. तर त्या ईमेलचे काही एटिकेट असतात. एटिकेट म्हणजे काय, त्याच्याबद्दल काही चांगल्या गोष्टी आहे आणि ईमेल आपण यूज कसा करायचा, चांगल्या पद्धतीने स्टँडर्ड पद्धतीने यूज कसा करायचा हे सांगणारे काय असतात, ईमेल एटिकेट असतात. त्या एटिकेट पैकी आता इथे त्यांनी कोणते कोणते दिले आपल्याला, तुम्ही जनरल म्हणजे कॉमन सेन्सने सुद्धा याचं उत्तर देऊ शकता. काय केलंय, फॉरवर्ड फॉल्स मेसेज म्हणजे काय, खोटे संदेश आकर्षित करा. याचा अर्थ असा होतो, तुम्हाला एखादा मी चुकीचा मेसेज पाठवून दिला, तो मेसेज तुम्ही पुढे पाठवणार आहे का, नाही पाठवणार. त्यानंतर त्यांनी काय म्हटलंय, सेंड व्हायरस इन्फेक्टेड मेल. समजा एखादा पीसी मध्ये व्हायरस असेल आणि तो व्हायरस आपण मेलद्वारे तयार केलाय, तो तुम्ही पुढे फॉरवर्ड करणार का, नाही करणार. त्यानंतर त्यांनी काय म्हटलं, यूज ऑल कॅप्स ऑर स्मॉल लेटर इन द ईमेल. याचा आणि त्याचा काही संबंध नाही. ईमेल मध्ये स्मॉल लेटरच यूज करा किंवा कॅपिटल लेटरच यूज करा, असा कोणता एटिकेट किंवा असा कोणता नियम नाहीये. मग साधा सोपा नियम काय, कीप ईमेल शॉर्ट. म्हणजे जे तुमचं म्हणणं आहे ते आपण थोडक्यातल्या थोडक्यात काय करायचं, ईमेल मध्ये मांडायचं आणि मग काय करायचं ते पुढे फॉरवर्ड करायचं. ठीक आहे. तर हे होते आजचे 10 प्रश्न चे. आता पुढचे जे 15 प्रश्न आहेत ते प्लस मी आणखी काही जे महत्वाचे एमसीक्यू ते घेऊन येणार आहे, ते आपण लाईव्ह लेक्चर मध्ये बुधवारी बघूया. बुधवारी आपल्याला सर्वांना सुट्टी, त्या दिवशी आपण लाईव्ह लेक्चर घेऊन बाकीचे जे प्रश्न आहेत ते आपण कव्हर करून घेऊ. ठीक आहे. तोपर्यंत कनेक्ट राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.